धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळनेर परिसरातील नागरिकांचा रास्ता रोको व ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन। गेल्या अनेक वर्षापासून सामोडे ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळनेर परिसरातील नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने आज पिंपळनेर शहरातील मुख्य चौकात रास्ता रोको करण्यात आले। पिंपळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी हस्तक्षेप करत नागरिकांना रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी विनवणी केली। तरीही आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी सरळ शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सामोडे ग्रामपंचायत कार्यालय गाठले व सरपंच उपसरपंच यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। महत्त्वाचे म्हणजे सामोडे गाव पिंपळनेर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर असल्याने वॉर्ड क्रमांक 1 व 2 ह्या वॉर्डातील नागरिकांना 10 ते 15 दिवसाआड तरीही पाणी पुरवठा होत नाही। मुबलक पाणी वेळेवर मिळत नसल्याने पिंपळनेर शहर हद्दीतील 70% नागरिक हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात। या परिसरातील सामोडे ग्रामपंचायतला चांगल्या प्रकारे महसूल उपलब्ध होत असतो, तरीही येथील नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागते। वारंवार ग्रामसेवक सुनील लाड यांना सुविधा अभावामुळे लेखी स्वरूपात दिल्याने व स्वतः भेटायला गेलेले महिला व नागरिकांना ग्रामसेवक सुनील लाड हे अरेरावीची भाषा करीत असतात। आज नागरिकांनी 3 किलोमीटर पायी चालत सामोडे ग्रामपंचायत कार्यालय गाठले व सरपंच उपसरपंच यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले। सरपंच उपसरपंच व पोलीस प्रशासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले व उपसरपंच सचिन शिंदे यांनी 4 दिवसाआड पाणी सोडण्यात येणार आहे व तेही 2 तास लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने सामोडे ग्रामपंचायत व ग्रामसेवकांनी सुटकेचा श्वास विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत केला, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे 3-4 दिवसापासून पाणी येत नाही। पण याच्या पुढे सामोडे ग्रामपंचायत पूर्ण प्रयत्न करून 3-4 दिवसाआड पाणी सोडण्याचा प्रयत्न करेल। विहीर अधिग्रहित केलेली विहीर आहे आणि आता नवीन एक विहीर, असं दोघं विहीर मिळून आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। ग्रामस्थांना हेच आश्वासन देतो की यांचे त्यांनी सहकार्य करावे, आम्ही पण त्यांच्यासाठी कायम काम करण्यासाठी तयार आहोत। खूप टंचाई होती, पण यावर्षी आम्ही एक विहीर अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत केला, पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे 3-4 दिवसापासून पाणी येत नाही। पण याच्या पुढे सामोडे ग्रामपंचायत पूर्ण प्रयत्न करून 3-4 दिवसाआड पाणी सोडण्याचा प्रयत्न करेल। विहीर अधिग्रहित केलेली विहीर आहे आणि आता नवीन एक विहीर, असं दोघं विहीर मिळून आम्ही पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। ग्रामस्थांना हेच आश्वासन देतो की यांचे त्यांनी सहकार्य करावे, आम्ही पण त्यांच्यासाठी कायम काम करण्यासाठी तयार आहोत। द हिंद न्यूज साठी अनिल बोराडे, धुळे।